चिठ्ठीचं काय करायचं नंतर? चिठ्ठी तुमच्या घरातील देवघरात ठेवायची आहे. कायमस्वरूपी? तुमची इच्छा पूर्ण होईल ना लवकर. कायमस्वरूपी का ठेवायची पूनमताई? लवकर लवकर आपल्या इच्छा पूर्ण व्हायला पाहिजेत की नाही? खूप काम आहेत आपली. किती इच्छा? एकच इच्छा आहे तुमची? आलं लक्षात? ठीक आहे, चला पुढे कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. हे उपाय करताना मनापासून करा, श्रद्धेने करा. आलेला अनुभव जो आहे तो नक्की वैयक्तिक शेअर करा. काय जे काही असेल ते तुमचे काही वैयक्तिक प्रश्न असतील ते आत्ता इथे घ्यायचं नाहीये, ते वैयक्तिक पाठवा. आत्ता जे शिकवलं त्यात काही प्रश्न असतील तर विचारा. एकेकाने विचारा, मला कोणाचाच प्रश्न कळत नाहीये. हा, हॅलो, काय करायचं? मला काहीच कळत नाहीये. हॅलो, धनुराशीचं सांगता का? ताई, सगळ्यांनी अनम्यूट करा. ज्यांना बोलायचं त्यांनी हात वर करा. मी एकेकाचं नाव घेते. असं करा. सीमाताई बोला. बाकीच्यांनी अनम्यूट करा. सीमाताई बोला बोला बोला. बेलाच्या पानांचं तुम्ही जे सांगितलंय ना, ते हिलिंग करायचं, ते कसं करायचं तेवढं सांगा फक्त. हिलिंग म्हणजे काय? हिलिंग म्हणजे काय की आपण त्या सगळ्यांनी अनम्यूट करा. सीमाताई, कोणाचा माईक चालू? त्यांना प्लीज समजून घ्या ना, थोडंसं लहान आहे का? सीमाताई, काय करायचं आहे? ऊर्जावान करणं म्हणजे काय आहे की आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्याला आपल्याला रेखीने चार्ज करायचं. ज्यांना रेखीचं माहिती आहे, अभ्यास केलेला आहे, त्यांना हिलिंग करते. ठीक आहे. ज्यांना माहिती नाहीये त्यांनी काय करायचं आहे, हातामध्ये आपण जेव्हा एखादं मंत्र म्हणतो घेऊन वस्तूचं, आता आपण हे घेतलं, बेलपत्र घेतले, 108 वेळा ते म्हटले तर ते काय झाले? ऊर्जावान झाले. त्याला आपण हिलिंग केलं. मेडिटेशन करताना आपण दरवेळेस काय करतो? पाणी हिलिंग करतो. ते पाणी पिल्यानंतर काय वाटतं? ऊर्जावान वाटतं. काय काय जणांचे शारीरिक व्याधी दूर होतात, मानसिक शांतता मिळते. ते करणं म्हणजे हिलिंग करणं. ह्याचे साईड इफेक्ट असं काही नसतं किंवा त्यातनं काही नुकसान होत नाही. जे काही होतं ते फायदेशीरच सगळ्या गोष्टी घडतात. कारण की महाराज आपल्या पाठीशी हे विसरायचं नाही. त्याच्यामुळे जे करतोय ते ऊर्जावान करतोय. सिद्ध करणं, ऊर्जावान करणं, हिलिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टींना एकच नाव आहे. आलं लक्षात? रेखीमध्ये त्याला आपण हिलिंग करणं म्हणतो. एखाद्याला ट्रीटमेंट देतो त्याला हिलिंग करणं म्हणतो. आता तुमचा फोन आला मला, माझ्या घरामध्ये कोणी आजारी आहे, तर आपण 21 दिवसाची त्यांना ट्रीटमेंट देतो, हिलिंग देतो. म्हणजे काय करतो? त्यांना बरं वाटण्यासाठी प्रार्थना करतो. आलं लक्षात? प्रत्येकाच्या समस्येनुसार वेगवेगळे उपाय आपण करत असतो. समजलं? कळालं प्रश्नाचं उत्तर? पिंड काय करायची? पिंडचं काय करायचं? सोमवारी आपण केली पूजा की दुसऱ्या दिवशी ती तुम्ही काढायची. जसं महालक्ष्मीची पूजा आपण मांडतो, दुसऱ्या दिवशी काढतो, सेम प्रोसेस आहे. एक दिवस घरामध्ये महादेव राहायला पाहिजेत की नाही, एवढी आपण श्रावणाची मनापासून सेवा करतो, तर एक दिवस तुमच्याकडे महादेव राहिले तर तुम्ही काय काय सेवा करणार? तुम्ही सांगा. देवांचे देव महादेव आपल्या घरी आलेत. महाराज आपल्या घरी आल्यानंतर आपण कसं काय काय वागणार? तुम्ही सांगा. त्याप्रमाणेच करायचं आहे. करणार, पूजा करणार. सेम सेम सेम. ते वातावरण बघा घरामध्ये कसं छान राहतं ते. ओ त्या दिवशी पाण्यात विसर्जन करायचं. अहो, चार्जर द्या ना पटकन. हॅलो ताई. हा, ताई, महादेवाला तेलाच्या पाण्यात पालतो म्हणतो. काय म्हणता? पाण्यात विसर्जन करायचं. एक मिनिट शोभाताई, पहिले तुम्ही बोला. महादेवाला बेलाच पान पालतो होता. ओम नमः शिवाय कुठल्या बाजूला लिहायचं? उलट्या साईडला. उलट्या साईडला जसं आपण नेहमी करतो तसंच करायचंय. त्यात काही वेगळं नाहीये. नाही, नेहमी जसं करतो तसं. हॅलो ताई. हा बोला. नाही कळलं. हॅलो ताई. ताई कशाने लिहायचंय? तुम्ही स्केच पेनने लिहू शकता, पानावर कशाने लिहायचंय? कलर पेनने लिहू शकता, रंगीत पेनाने लिहू शकता, वॉटर कलरने लिहू शकता. बरं, पाठच्या बाजूने लिहायचं,
पान आपण उलट वाहतो ना, असं पालथं वाहतो. बरोबर. हा, हा. ज्या दिशेला पाठच्या आपण बाजूला- वाहणार आहोत, आपण आता उलट्या दिशेला हे करणार की नाही, वाहणार, मग ती दिशा आपल्याला हा. पाहिजे की नाही, खालच्या दिशेला लिहिलं हो. पाहिजे की नाही, तसंच लिहायचं बरोबर. असं. ओके. आणि ती दुसऱ्या दिवशी विसर्जन करायची का? हो हो, त्या मातीचं तुम्ही एखादी कुंडी आणून ते माती तशी संचित करून ठेवा. कोणाच्या पायदळी येणार नाही, किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडलं तरी चालेल, किंवा त्याचं एखादं कुंडीमध्ये झाड लावा. हॅलो ताई. हा बोला. हॅलो. बोला हो. माझा चातुर्मास ग्रुप नाहीये, मला ऍड करा चातुर्मास ग्रुप मध्ये. हो ठीक आहे, वैयक्तिक मेसेज करा मला. हा. आणि मग दुसरी गोष्ट, आपण आता मंदिरात मठामध्ये नेलेला नारळ आणि काही चिठ्ठी घरी घेऊन यायची का? हो हा. आणि इथे दत्त मंदिरात गेले तर चालेल का? हो चालेल. चालेल ना. ओके, थँक्यू ताई. वेलकम. उलट्या दिशेलाच लिहायचंय ना ताई? हो हो बरोबर. आणखीन नाही, मी पण मध्ये नाही आहे. काही पाणी देणार होते ना व्हिडिओ वाल्यांना, पाणी मंत्र करून. हो घ्या, चला घ्या घ्या घ्या. नाही, बेनिफिट तर व्हायला पाहिजे. तुम्ही एवढं माझं ऐकलं म्हटल्यावर तुमचा फायदा नको का व्हायला. आम्ही घेऊन ठेवलंय. थँक्यू थँक्यू. ताई, ताई, मला एक अनुभव सांगायचा. हा सुजाताताई बोला. मला एक अनुभव सांगायचा आहे. हा बोला ताई. सगळ्यांनी अनम्यूट करा प्लीज. असा गोंधळ करू नका. एखाद्या छान आपण एखाद्या वर्गामध्ये आलोय लहान मुलांच्या, असं वाटायला लागलंय मला. ते बेलावरचं आपल्याला दिसायला पाहिजे का लिहिलेलं? नाही, उलट्या साईडला लिहायचं. किती वेळा विचारता? उलट्या साईडला लिहायचं. काय बोलायचं? नाही, बऱ्याच जणांना माहिती नाहीये ताई. बऱ्याच गोष्टी माहिती नसतात अहो. त्यांच्या मनातलं बाहेर काढणं पण गरजेचं. चुकीचं करण्यापेक्षा विचारून केलेलं बरं ना. हिलिंग करताना काय बोलायचं? हॅलो. हा बोला ताई. हिलिंग करताना बोलायची पाहिजे, काय बोलायचं? तुमचा आवाज येत नाहीये, थोडंसं बोला ना. माईक जवळ घेऊन बोला ना. हॅलो. हा मगर ताई बोला. मोबाईलचा काय प्रॉब्लेम झालाय नेटचा ना, तर काहीच आम्हाला लिहिता पण नाही आलं, आणि ऐकता कोणी लिहिलं असेल तर पाठवायला सांगा ना हो प्लीज. हो ठीक आहे, सांगते मी. हा. सुजाताताई बोला. हा, म्हटलं ताई, मला एक अनुभव सांगायचा आहे. हा बोला. मला रात्री म्हणजे म्हटलं होतं मला झोप येत नाही. तुम्ही तो रात्रीचा मंत्र सांगितला होता ना, माझा पाठ वगैरे नाही झाला, पण मी मनापासून फक्त स्वामींना सांगितलं की दिवसभरात मी काय करते, माझ्याकडून चूक झाली असं काही, मला रात्री आपोआप झोप लागायली आता. किती छान, किती छान. म्हणजे आपोआप लागते, फक्त खूप छान. म्हणजे असं अजिबात टेन्शन नाही, काही नाही, आपोआप झोप कधी लागते ते कळतच नाही. तुम्ही टेन्शन सोडून दिले ना आता स्वामींकडे. आता काही नाही, निश्चिंत राहा. हो. महाराज आहेत. तुम्ही ते रात्री म्हटले ना, फक्त आपली दिवसभरात काय झालं ते सांगायचं, बस तेवढंच म्हणते मी. बस बस बाकी काही तेवढंच नाही. करा. तेवढं केल्यानेच एवढा अनुभव हो. आलाय. बस झाला एवढा आणि अनुभव. झोप नाही, झोप पण खूप छान लागते. वा 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 वा, मस्त छान अनुभव आलाय. मस्त. चला, धन्यवाद ताई तुम्हाला. स्वामी कृपा. आणखीन कोणाला काही बोलायचंय? नाही, सांगितलं नाही. जे प्रश्न पाठवलेले होते त्याची तोडगे मी त्याचे व्हिडिओ बनवून पाठवणार आहे. रोज एक 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 व्हिडिओ पाठवतीये, आणि ज्यांना शक्य होईल तसं त्यांना मी मेसेज करतेय. कारण की प्रत्येक एवढ्या जणांनी पाठवले. ग्रुपमध्ये किती जण आहेत पहा बरं. एवढ्या जणांना लगेच उत्तर देणं कसं आहे. त्यात मलाही 2-3 दिवस बरं नव्हतं, म्हणून थांबले जरा. ठीक आहे. मी एक विचारू का? हा वंदनाताई मला आहे बोला. ना हा नर्मदेचं, हा हो की नाही, आपण ते रोज घरामध्ये गोमूत्र शिंपडतो, त्याच्यामध्ये ते पाणी घालून शिंपडलं तरी चालतं ना? चालतं, पण ते आपण एकदम ऊर्जावान केलंय ना मंत्र म्हणून. तर तुम्ही घरामध्ये कोणी आजारी असेल तर तुम्ही त्यावेळेस द्या. म्हणजे ते हेल्पिंग करणारं मंत्र हे आहे. आपण जे तीर्थ बनवलंय, तर तीर्थ गोमित्रमध्ये टाकून त्याची एनर्जी डाऊन का करायची. तुम्ही अस्वस्थ वाटतंय, बेचैनी वाटते, दडपण आलंय, काहीतरी घाबरल्यासारखं होतं आपल्याला कधी कधी, तर ते पाणी राहतं, भरपूर दिवस राहतं. त्याच्यामध्ये तुळशीचं पान टाकून ठेवा. आणि केलं असेल तर जाऊ द्या. अजून आपल्याला 3 पूजा करायच्यात, अनुष्ठानं करायचे. एक गणपती झाल्यानंतर करायचं, नवरात्रमध्ये करायचंय. त्यावेळेस अशा पद्धतीचा त्याचा वापर करा. आपण गंगाच्या तिथनं गंगाजल का आणतो. आज आपल्या घरामध्ये नर्मदा मैया येऊन गेली. हा अनुभव प्रत्येकाला आलेला आहे. तर त्या नर्मदा मैयाचा आशीर्वाद आपल्याला त्याला संचित करून आपण ठेवतो. इमर्जन्सी काही प्रॉब्लेम आला तर त्याचा वापर करायचा. उदी आणतो आपण महाराजांच्या हितनं. ते कशासाठी वापरतो.
कोणी आजारी असलं की आपण लावतो की नाही पटकन, श्रद्धा विश्वास सगळं हो. काही त्याच्यामध्ये. मग कोणी आजारी असलं आणि ते पाणी आणि घरातलं पाणी असं मिक्स करून तुम्ही दिलं तर ते पटकन बरं होतं. हम्म. आलं लक्षात. म्हणून अनुष्ठानाचं ते केलेलं जे आहे ना ते संचित करून ठेवा तुम्ही, ते घालवू नका. ओके हम्म. चालेल. चला पुढे बाई, कोणाला काही मी प्रश्न आहे का? त्याच्यामध्ये तुळशीचं डाळ टाकलेलं नाहीये. नसेल टाकलं तर टाका, जास्त दिवस राहतं. ठीक आहे चालेल. हम्म. ताई, तुम्ही मगाशी बोलल्या होत्या राशीप्रमाणे काय वाहायचं, तर जे तुम्ही सांगितलं दान करायचंय, हम्म. तर तेच सांगणार होते का तुम्ही? सांगितलं ना मी दान करायचं काय हो काय ना, ते. हे जे दान करायचं व्हायचं म्हणजे सांगितलं. दान करायचं, व्हायचं म्हणजेच दान. नाही नाही, शिवपिंडीवरती व्हायचं त्या वेगळ्या गोष्टी आहेत, ते मिक्स करू नका. हा शिवपिंडीवरती जे व्हायचं तेच मी आहे म्हणत होते. ते आपल्या कॅलेंडरवरती पण दिलेलं आहे, काल निर्णय आहे किंवा जे तांदूळ, तीळ, ते मिक्स करू नका, चुकीचं हे करता नाही, तुम्ही. मला हे विचारायचं होतं हा की ते पण राशीप्रमाणे वाहायचंय का? नाही 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 असं काही नाही. नाहीये. सोमवारी जे सांगितलेलं आहे, नवरात्रीचे 9 कलर आपण वापरतो, त्या त्या दिवसाचा तो विशिष्ट कलर असतो, त्याप्रमाणे सोमवारचे जे विशिष्ट आपल्याला वस्तू दिलेल्या आहेत त्याच व्हायच्या आहेत, वेगळं नसतं व्हायचं. अच्छा अच्छा. आलं लक्षात. सोमवारी काय होतं, तांदूळ होते, त्याच्या दुसऱ्या म्हणजे येणाऱ्या सोमवारी काय आहे, तीळ आहे, त्यानंतर मूग आहे, त्यानंतर जवस आहे, नंतर सातू आहे, असे हे आपल्याला व्हायचे आहेत. कॅलेंडरवरती पण दिलेलं आहे. आलं त्याला. हा, म्हणजे चुकीचं काही असं करू नका. राशीप्रमाणे जे दिलंय ते आपल्याला राशीप्रमाणे दान करायचंय, हे आपण सेवाभावे आपण करणार आहोत. आलं लक्षात. ओके, क्लिअर ना? हो. हा, धन्यवाद. ओके धन्यवाद. चला पुढे. मॅम धन्यवाद तुम्हाला पण. स्वामी कृपा, स्वामी समर्थ. स्वामी कृपा. कोणाचे काही प्रश्न नाही ना? क्लिअर झालं? ताई पाणी. हॅलो ताई, पाणी पाणी. पाणी राहिलं. पाणी राहिलं ना, घ्या. चला पाणी दिसेल असं ठेवा.